नायगावपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेळगाव छत्री येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव पाटील अनेराये यांचे चिरंजीव अविनाश अनेराये हे उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे नोकरीवर कार्यरत असून ते दिल्ली येथे जाऊन नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी शिक्षण सभापती संजय बेडगे यांचीही उपस्थिती होती। खासदार वसंतराव चव्हाण मताधिक्याने निवडून आल्यानंतर मुंबई, नांदेड, नायगाव येथे हजारो समर्थकांकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। परंतु खासदार चव्हाण हे दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे आहेत असे समजल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे नोकरी क्षेत्रात कार्यरत असलेले शेळगाव छत्रीचे अविनाश विठ्ठलराव पाटील अनेराये यांनी दिल्ली येथे जाऊन खासदार वसंतराव चव्हाण यांच्याशी हा सन्मान माझा नसून माझ्या गावचे नेतृत्व संजय पाटील सोंडे व विठ्ठल पाटील अनेराये यांचा आहे अशी बातचीत करीत सन्मान केल्यानंतर खासदार चव्हाण म्हणाले की संजय खूप चांगला व्यक्ती आहे, त्यांची गावासाठी खूप धडपड असते। तेव्हा हे शब्द ऐकून गावाच्या अविनाश सुपुत्रांना सार्थ अभिमान वाटला आहे। शेळगाव छत्री गाव पदाधिकारी व्यक्तीकडून अनेक मान्यवरांचा सन्मान अलीकडे झालेला असेल, परंतु शेळगाव छत्रीच्या व्यक्तीकडून प्रथमच दिल्ली येथे आपल्या नेत्याचा सन्मान झालेला आहे। ही गावासाठी अभिमानाची बाब आहे अशी चर्चा ग्रामस्थ करीत आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर, नांदेड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।